2 आंबे उचलले म्हणून गोपाळगड किल्ल्याचं गेट लावून घेण्यात आलेलं आहे। गोपाळगड किल्ल्यावरती पर्यटकांवरती दबाव आणण्यात आलाय। किल्ला आमच्या खासगी मालकीचा आहे। गोपाळगड किल्ल्यामध्ये आंब्याची बाग चालवणाऱ्या व्यक्तीनं असा दावा केलाय। गोपाळगड किल्ला गेल्या वर्षीच सरकारनं ताब्यात घेतलेला होता, तर आम्ही किल्ला सरकारी आहे म्हणून आंबे उचलले। तुम्ही किल्ल्याबाहेर तुमच्या नावाचे बोर्ड का लावत नाही, असा सवाल पर्यटकांनी विचारला। तर गोपाळगड किल्ल्याच्या मालकीचा प्रश्न हा यामुळे पुन्हा एकदा चिखळलाय। ही गोष्ट तुम्हाला किल्ल्याला चोरीकामाला याचं उत्तर देतो। सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे, त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे। येस, कसं काय ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा। किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे। तुम्ही तिथे जाऊन RTI टाका, RTI मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल। फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे सांगा ना। ना, मला नाही माहित. माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज ते वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल। कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे। हे बघा, तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना, काही नाहीये, किल्ला विकला दिला गव्हर्नमेंटने। मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला एवढं तोंडाने बोल, किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे। सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल। अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये